15 जुलै रोजी आझाद मैदान येथे हजारो रिक्षा आणि कॅब चालकांनी संपूर्ण राज्यातून येऊन तीव्र आंदोलन केलं। आम्ही तिथे मोठ्या प्रमाणात तिथे आम्ही सगळे जमलो होतो आणि तेव्हा आमची राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रतापजी सरनाईक यांच्याबरोबर बैठक झाली। बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की गेल्या 10 वर्षापासून ओला उबर रॅपिडो कंपन्या अत्यंत बेकायदेशीरपणे या राज्यामध्ये व्यवसाय करतात आणि त्याच्यामुळे आमच्या राज्यातले जे रिक्षा आणि कॅब चालक आहेत त्या लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे। दररोज एक तरी न्यूज येते की एक तरी कॅब चालकाने किंवा रिक्षा चालकाने आत्महत्या केली आहे कंपन्यांमुळे। कालसुद्धा मनोज सक्सेना नामक एका कॅब चालकाने काल रात्री विष पिऊन आत्महत्या केली आहे। मोठ्या संख्येने या लोकांची लूटमार या कंपन्या करत आहेत। राज्याचे परिवहन आयुक्तांनी लेखी हा खुलासा केलेला आहे की आत्ता सध्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये फक्त RTA रोड ट्रॅफिक ऑथॉरिटीने दिलेले दरच लागू आहेत आणि ते दर जर का बघितले तर मुंबईमध्ये MMRT रिजनमध्ये 32 रुपये आहेत आणि आपल्या शहरामध्ये पुण्यामध्ये 25 आहेत। नागपूरला तर अजून RTAने रेटच दिले नाही, पण ते पण अंदाजे 25-26 रुपयाच्या आसपास असतील। जर का RTA रोड ट्रॅफिक ऑथॉरिटी ही शासनाची कमिटी अत्यंत सायंटिफिक पद्धतीने WPI CPI सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून रेट काढते आणि त्या रेटपेक्षा 1/3 रेट जर का या कंपन्या देत असतील तर कॅब चालक रिक्षा चालक जगणार कसे? आमच्या लोकांना गाड्यांचे हप्ते भरायचे आहेत, आमच्या लोकांना भाडी भरायची, CNG भरायची आहे। 10 वर्षापूर्वीचा CNGचा रेट आणि आजचा CNGचा रेट हा दुपटीहून जास्त वाढला आहे, पण या लोकांचं उत्पन्न 1/3 कमी झालं आहे। या सगळ्याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर बाईक टॅक्सी या राज्यामध्ये आणण्याचा घाट मंत्र्यांनी केलेला आहे। या सगळ्या गोष्टी निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं, परंतु अत्यंत चुकीचा प्रतिसाद किंवा उडवडीची उत्तरं आम्हाला सरकारकडनं मिळाली। त्याच्या म्हणून कालपासून मोठ्या संख्येने पुणे, मुंबई आणि नागपूर या तिन्ही राज्यांमध्ये कॅब पूर्णपणे बंदवरती गेले आहेत। एअरपोर्ट्सला कोणाला गाड्या मिळत नाही आहेत आणि आजपासून रिक्षा आणि टॅक्सीसुद्धा या बंदमध्ये सहभागी होतील। जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करते तोपर्यंत बंद चालू राहील। प्लस सकाळपायी आझाद मैदानला सकाळी 9 वाजल्यापासून मी आणि असंख्य रिक्षा आणि कॅब चालक उपोषण चालू करतात आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते अमरण उपोषण चालू असेल। तर आश्चर्यकारक गोष्ट स्वतः प्रताप सरनाईक साहेबांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती की मी रंगेहात बाईक टॅक्सी पकडली रॅपिडो आणि त्यानंतरसुद्धा रॅपिडो चालू आहे। 2 FIR रॅपिडोवरती ऑलरेडी आयुक्तालयात रजिस्टर झालेले आहेत। ओला उबरवरती FIR रजिस्टर्ड आहेत, परंतु कंपन्यांवरती काहीच कारवाई होत नाही आहे। परिवहन विभागाचे अधिकारी कागदोपत्री कारवाई करतात, परंतु गृह विभागाने त्यांच्यावरती कारवाई करणे, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल आहेत, त्यांना कोणाचीच भीती राहिली नाही आणि ते एक प्रकारे गुंडागर्दी करतात। त्यामुळे लवकरात लवकर गृह विभागाने यांच्या ॲप्सवरती कारवाई करावी, यांच्या मालकांवर कारवाई केली आणि ते केले तरच हे ड्रायव्हर्स आणि नागरिक जर का आपण बघितलं यांच्या फ्लीटच्या गाड्या नागरिकांकडून 60 रुपये 70 रुपये म्हणजे तिप्पट चौपट दरांनी पैसे घेत आहेत, तर नागरिकांची पण लूट आहे। तर लवकरात लवकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आमची मागणी आहे। उडवाडीची उत्तरं जर का लवकरात लवकर बंद झाली नाही सरकारकडनं तर हे आंदोलन अजून तीव्र होत जाईल। बंदमध्ये राज्यातील जवळपास सर्व संघटना सहभागी आहेत। प्रत्येक बंदला विरोध करणारे काही संघटना असतात, ते आमच्यामध्ये अपवाद नाही आहे। पण जर का आपण आत्ता कुठलंही ॲप ओपन केलं आणि कुठल्या ॲपवरती तुम्ही आत्ता कॅब बुक करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ॲप मिळत नाही आहेत। स्वतः मुंबई एअरपोर्ट ऑथॉरिटीने आणि पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटीने हे ट्विट केलेलं आहे। नागरिकांनी सांगितलेलं की आमच्याकडे इथे गाड्या उपलब्ध नाहीत, आपण आपली स्वतः ट्रान्सपोर्टची सोय करावी। त्यामुळे बंदला 100% यश मिळालं आहे। खूप मोठा प्रतिसाद कालपासून त्याच्याहून तीव्र याच्यापुढे तर होत राहील।